येत्या 19 तारखेला शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम हा साजरा होणार आहे. त्याकरता महाराष्ट्रातून सर्व भागातून भाविक येत असतात. त्या अनुषंगानं पुणे जिल्हा पोलीस दलाची पूर्ण तयारी झाली आहे आणि त्या अनुषंगानं एक ॲडिशनल SP आमचे पुण्याचे त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जवळपास 1100 पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड ह्यांचा बंदोबस्त तिथे देतोय. महाराष्ट्राच्या दूरवरून येणाऱ्या नागरिकांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचं शिवजन्मोत्सवाचं जे दर्शन आहे ते सुखकर व्हावं, त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यावेळेस आम्ही म्हणजे जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय ह्यांनी समन्वयाने ही भूमिका घेतली आहे की पासेस जे आहेत ते अत्यंत मिनिमम असे पासेस देण्यात येत आहेत. जे डिपार्टमेंट्स तिथे इन्वॉल्ड आहेत कामामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यासाठी आणि गरजेच्या लोकांनाच पासेस देण्यात येणार आहेत. इतरांसाठी जे दर्शन आहे ते सर्वांसाठी हे खुलं असणार आहे. माझी नागरिकांना फक्त एवढीच विनंती आहे की जो मुख्यमंत्री महोदयांचा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम 10 वाजेपर्यंत तो संपून जाईल आणि त्याच्यानंतरच नागरिक जर आले तर सगळ्यांचं दर्शन हे जे आहे ते सोयीचं होईल. ह्या वर्षी आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला त्याबद्दलची विनंती केली होती की आम्हाला सभेचं ठिकाण बदलून देण्यात यावं आणि त्या संदर्भाची जी विनंती आहे ती मान्य झाली आहे, जेणेकरून कार्यक्रम सुरू असताना सुद्धा दर्शन होऊ शकेल. राहिला प्रश्न कार्यक्रमाचा, तर कार्यक्रमाचा अद्यापपर्यंत पूर्ण रूपरेषा आलेली नाही, परंतु आम्ही अशी विनंती केलेली आहे की तो कार्यक्रम अजून थोडा आधी व्हावा, जेणेकरून तो 9:30 पर्यंत तो संपावा, परंतु अजून ते अद्याप फायनल झालेलं नाही. आमचा प्राथमिक अंदाज आहे एक 3.5 ते 4 लाखाच्या दरम्यान तरी लोक सगळे भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथे येतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.